बघा आता आपल्याला घ्यायचं आहे मराठी वाचन. काय घ्यायचं? वाचन. आणि त्या वाचनामध्ये कुठं कुठं जर अवघड शब्द वाटला, जोड शब्द, अनुस्वाराचा शब्द किंवा एखाद्या वेळेस एक काना एक मात्राचा शब्द किंवा एक काना दोन मात्राचे शब्द ते तुम्हाला कठीण जाऊ शकतात. तर ते जिथं अडचण आली तिथे मी तुम्हाला मदत करेन. आपण सुरुवात करायची वाचनाची आपल्या परिचयापासून. हां, हे बघा आता हे वाचायचं. दत्ता वाच. हां, दत्ता तेवढं रे. हां, थांबा, पुढे जाऊ नका. मी इकडे येतो. श्रावण इकडे तिला दिसून येतो. हां, काय आहे? मी इकडून ये ना जरासं. दिसायला का तुला? हां, मला लंटी मी आहे की नाही? काय प्रॉब्लेम आहे याला वाचायला? नाही. मग काय करणार आपण? याच्यासारखे दुसरे शब्द घेणार इकडं या साईडला. मी सारखा शब्द कोणता आहे? ती. कोणता आहे? ती नंतर शब्द आहे हे सी, ही. हां, हे वाच श्रावणी. हां, शाबास. आता दत्ता वाच. तू वाच. तू वाच. तू वाच. तू वाच. म्हणजे तुम्हाला वेलांटी कळली. मी हे आहे स्रला काना स्रा. मी श्रावणी. मी श्रावणी. नंतर बघा हे काय श्रावणी? हे काय? हवर मात्रा. मग काय शब्द झाला? आहे. मी श्रावणी आहे. सोपं आहे. आता दत्ता पण तसंच म्हणते. काय म्हणते? श्रावणी वाच. हां, हे काय आहे? डबल त आहे. दत्ता. मी दत्ता. इकडे पलीकडे. मी दत्ता आहे. लिहिलंच नाही ना मी अजून. आता लिहितो मी. हे मी दत्ता आहे. आता बघा दत्ता लिहित असताना काय झालं की एक जोड शब्द आला. काय शब्द आला? कोणता जोड शब्द आला? त वाला. मग त वाला जसं जोड शब्द येते की नाही, दत्तासारखे शब्द सांगतो तुम्हाला मी. दत्तासारखे. दीपाली शांत बस. दत्ता. ठीक आहे. दत्ता लक्ष दे. दत्ता. नंतर कत्तल. कत्तल. नंतर आहे मत्ता. कत्ता नाही, सत्ता. नंतर आहे हप्ता. अर्धा प आहे तो आहे. सत्ता. बत्ता. नंतर आहे भत्ता. सट्टा. अर्धा ट हे ट. सट्टा. बट्टा. कट्टा. मठ्ठा. चट्टा आहे की नाही? सत्ता झालं. हे चट्टा. याच्या खाली अर्धी रेषा म्हणजे हे अर्धा ट आहे. हां, चट्टा. मी श्रावणी आहे. मी दत्ता आहे. आता पुन्हा काय म्हणते हे वाच रे. अर्णव. काय होय हे श्वेता वाच. आहे. मी अर्णव आहे. आता अर्णव लिहित असताना काय झालं माहिती आहे का? अर्णव लिहित असताना आणखी एक शब्द आला. कोणता आला अर्णव? रफरवाला. आहे की नाही? मग रफरवाला शब्द आपल्याला माहीत पाहिजे. हे बघा कोणता आला? हे अर्णव आला ना. अर्णव म्हणजे काय झालं? अर्ण झालं. अर्ण सर कोणतं होते? कर्ण. याचं वाचन कसं व्हायचं? क नंतर हे र न. कर्ण. चर्ण. दर्ण.
आता हे सारखे शब्द बघा. दर्प, सर्प, अर्प. हा? आणि आता बघा अर्प, अर्प सारखा शब्द कोणता झाला? अर्पण. थांबा ते पुढे जाऊ नका. अर्पण. नंतर वर्तन. आणि वर्तन शब्द कोणता आहे की एक वलाकाना वा, वार्ता, वार्ता, भरता आणि हे करता असे शब्द झाले की नाही. मग आता इथं बघा मी अर्णव आहे. आता पुढचा शब्द बघा मी श्वेता. हा मी इथं शेवेता झालं नाही, श्वेता झालं. म्हणजे शे काय झालं? अर्धा होता इथं. श्वेता आहे. मग श्वेतामध्ये काय झालं? श्वेता अर्धा शे आला. काय झालं? अर्धा शे आला. आपल्याला काय करावं लागेल मग? बाकी जे जे अर्धे कोणते ते पाहावं लागेल ना शे सारखे. मग आपण ते पाहू. बघा कोणता येते? श्वेता एक आला स्वतः तुझा. नंतर काय येते? अश्म. काय आहे? अश्म. नंतर हे शब्द येते हे भलावल्यांटी भी, भीष्म आहे की नाही. आणखी हे बघा शब्द क आणि हे अर्धा श फायलो आपण. कष्ट, कष्ट. आता दुसरे अर्धे पाहू आपण. श अर्धा ब, शब्द कोणता म्हणा तू? अष्ट म्हणला की नाही. हे अष्ट आणि अष्टापासून काय तयार होते? अष्टक, अष्टक असे शब्द आहेत शची. ते बोल नको तू. हा मी श्वेता आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघा वाचा. मी चौघांना वाचायचे. चौघात तरी कोणतं असेल ना? शाळेत. हा शेलाकाना शा, रवळ मात्रा ळे, शाळेत जाते. जाते. आता इथे काय झालं माहिती आहे का? एक नवीन अक्षर आलं मात्र्यावालं, एक मात्र्यावालं. मग आपल्याला एक मात्र्यावाले दुसरे शब्द माहीत पाहिजे. धुडावून नका येता तुम्ही. हां शाळेत. आता बघा तवर मात्रा ते, तवर मात्रा श्वेता, तवर मात्रा ते, रलाकाना तेरा. बरोबर. मेरा. मवर मात्रा मे आणि हे ल. ल. काय शब्द झाला? मेल. काय शब्द झाला? गवर मात्रा लवकार. शब्द काय झाला? गेरू. मवर मात्रा मेस. शब्द काय झाला? मेस. म्हणजे हे मात्रा शब्द थोडक्यात झालेले आहेत. मग बघा मी शाळेत जाते. थांब. हां मी अभ्यास करते. आता काय विषय आला इथं? इथं अर्धा भ आला. कोणाला? आता अर्धा भ. मग एक भचा अभ्यास झाला. आपण त्या जर काढून टाकला हे भ अर्धा भ. आपण याचे शब्द फरक नाही. यामध्ये भ घुसायचे. भ्या. हे काय आहे? भ्या. भ्यास. हे काय झालं? भ्यास. आणि नंतर म्हणलो मॅस. भ्याकड. 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 आपण एक अभिला अभ्या म्हणतो की नाही? अभ्या, अभ्या, अभ्या म्हणतो की नाही? अभ्या. नंतर अभ्यू, अभ्यू, अभ्युम, अभ्युम. हे भ्या आणि हे ड भॅड असे हे भ्याचे पण शब्द होऊ शकतात. मी अभ्यास करते. दुसरा मी रो. रला काना रा, रावर मात्रा रो. रोज
शाळेत जाते जाते जाती. तर हे इथे एक रला काना रा, रावर मात्र रो, म्हणजे ओ आला शब्दाला. कोणत्याला? ओ आला. रचा र मध्ये जर ओ टाकला रो, क मध्ये ओ टाकला तर को, ज मध्ये ओ टाकला तर जो ओ टाकतो म्हणजे काय करतो आपण? ओ टाकतो म्हणजे आपण एक काना एक मात्रा टाकतो. एक काना एक मात्रा म्हणजेच ओ होय. मग बघा आता ओचे शब्द पाहूया आपण. कोणते पाहू ओचे शब्द? बघा ओचे. आता ओचा शब्द ओ पासून सुरू करू आपण. ओम ओम. ओम नाही, ओम. मग ओम सारखं बघा. गोम गोम, गोत्र गोत्र, नोरा नोरा, भोळा भोळी भोळी, बोर सोळा गोळा गोळी. गोळी. म्हणजे आपण हे 4 वाक्य एक उतरलेला किती ओळींचा? 6 ओळींचा, 7 ओळींचा जवळपास. या 7 ओळींच्या उतार्यामध्ये एवढे शब्द आले तर हे शब्द पण वाचायचे, लिहायचे आणि नंतर हे उतारा स्पष्ट वाचता आला पाहिजे. सोपा उतारा एकदा. या उताराचं मी नंतर वाचन घेणार. ज्याला याचं करेक्ट वाचन आलं मग ते काय करणार? दुसऱ्याचं वाचन या सगळ्या शब्दाचं या उतार्याचं घेणार. तुम्ही काय करायचं? आता हे लिहून घ्यायचं.